Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. I welcome you all in the third service in the name of Lord and Savior Jesus Christ this morning. आपला प्रभू तारणारा येशू ख्रिस्ताच्या नावात या तिसऱ्या सभेमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. It's always good to be in the house of the Lord in the presence of everyone. आणि सर्वजण मिळून देवाच्या उपस्थितीमध्ये हजर असणं त्याची भक्ती करण्यासाठी हे खूप चांगलं आहे. Shall we all close our eyes and look to the Lord in prayer? यावेळेस डोळे बंद करूयात, प्रभूकडे प्रार्थना करूयात. Hallelujah. Thank you, Jesus. We praise you. We worship you, Lord. प्रभू आम्ही तुझी भक्ती करतो, स्तुती आराधना करतो. Yes, Father, Lord, in the name of Jesus Christ, we all come to you. पिता परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही सर्वजण तुझ्याकडे येतो. Lord, we submit this service, every individual in your mighty hand, in the name of Jesus Christ, who will be part of this service, Lord. प्रभू ही सभा आणि या सभेचा भाग असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं समर्पण येशू ख्रिस्ताच्या पराक्रमी नावात आम्ही तुला करतो. You know each one of us, Lord. प्रभू तू आम्हा सर्वांना, आम्हा प्रत्येकाला तू ओळखतोस. Yes, Lord, you know, and you have called us by our name. प्रभू तू आम्हाला सर्वांना वैयक्तिक ओळखतो आणि आम्हाला आमच्या नावानेशी तू हाक मारली आहेस. You say, child, you are mine. आणि तू असं म्हटलं आहेस की मुला तू माझा आहेस. We thank you, Lord. We thank you for this. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू, तुझे आभार मानतो. We give you all glory, honor, and praise. सर्व गौरव, सन्मान आणि स्तुती आम्ही तुला Yes, देतो. Lord. Let your will be done. तुझी इच्छा पूर्ण केली जाऊ. Jesus Christ's most precious name we pray. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति मौल्यवान नावात मागतो म्हणून तू आहे. Amen. आमेन. Amen. आमेन. Shall we all arise in the presence of the Lord? आपण सर्वजण देवाच्या सानिध्यामध्ये उभे राहूया. Savior, like a shepherd, lead us. आणि जसा एक मेंढपाळ आपल्या मेंढरांना चारतो त्याप्रमाणे प्रभू तू आम्हाला घेऊन जा. Much we need thy tender care. आणि तुझा जो कनवाळूपण आहे ते आम्हाला हवं आहे, जे काळजी वाहू आहे. In thy pleasant pastures feed us. आणि तुझ्या सुखदायी त्या झरण्यामध्ये, तुझ्या सुखदायी कुरणामध्ये आम्हाला तू चालीव आणि For खाऊ घाल. our use thy folds prepare. आणि प्रभू तू आम्हाला तयारी कर तुझा एक संघ असण्यासाठी. Blessed Jesus. Hallelujah. धन्य प्रभू येशू. Hallelujah. हालेलुया. Let's all sing this wonderful hymn together. यावेळेस सुंदर Thank you, गीत Jesus. आपण सर्वजण मिळून गाऊया. Let's all sing together. Savior. Savior, like the shepherd lead us by
हालेलुया. loves us so much तो आपल्यावरती एवढी प्रीती करतो that He gave His one and only begotten Son, Jesus Christ, for आणि you and me, त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला आहे, to reconcile us back to God. जेणेकरून आपला समेट पुन्हा देवाशी त्याने करून द्यावा. Salvation only through Jesus Christ. आणि तारण हे केवळ प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. There's no other name than Jesus. प्रभू येशू शिवाय दुसरं नाव नाही. When we call out to the name of Jesus, जेव्हा आपण प्रभू येशूच्या नावाचा धावा oh, करतो, unbelievable things happen. अविश्वसनीय गोष्टी It's घडतात. a God the Father who listens to our prayer when we call in the name of Jesus. कारण आपला देव जो पिता आहे तो आपली प्रार्थना ऐकतो जेव्हा प्रभू येशूच्या नावाला आपण धावा मार करतो. When the Lord is in our side, जर परमेश्वर आपल्या पक्षाचा आहे, no one who can stand against us. असं Amen. कोणी नाही की जे आपल्या विरुद्ध उभं राहू Amen. शकतो. आमेन. Let's sing this wonderful Marathi hymns together. तर मग हे सुंदर मराठी गीत गाऊया, त्याचा गौरव करूया. Let's all sing together. Tarakto. 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 Yesu de gaye. Tarakto. Tarakto. Yesu de gaye. Hallelujah. Hosanna. Hallelujah. Hosanna. Hallelujah, 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 hallelujah. हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास आनंद करू. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. हालेलुया, 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या, त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. सैतानी बनला तुम्ही, आम्हाला सोडवितो. सैतानी बनला तुम्ही, आम्हाला सोडवितो. हालेलुया, 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 हालेलुया. तारकतो, तारकतो, तापततो, येशू देव युगायुगा आहे. तारकतो, तापततो, येशू देव युगायुगा आहे. हालेलुया, होsanna. हालेलुया, होsanna. हालेलुया, 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 हालेलुया. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई. जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकोब का परमेश्वर हमारा उद्धार है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकोब का परमेश्वर. समुद्र को जिसने डुबाया, जंगल में से माँ को निकाला. समुद्र को जिसने डुबाया, जंगल में से माँ को निकाला. जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. Amen. वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा बैठ है. सेनाओं का यहोवा
हमारा उजागर तेरा होगा यहोवा हमारे संग याकूब का परमेश्वर तेरा होगा यहोवा हमारे संग याकूब का परमेश्वर हमारा उजागर तेरा होगा यहोवा हमारे संग याकूब का परमेश्वर तो आपल्यामध्ये स्तुती योग्य आहे, स्तुती worthy पात्र to be आहे. glorified, आपल्यामध्ये तो गौरवास पात्र आहे worthy to be honored. आणि सन्मान देण्यास तो पात्र आहे, योग्य आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. He's beautiful beyond description. कोणत्याही वर्णनाच्या पलीकडे तो सुंदर आहे. Hallelujah. हालेलुया. He is the first love of my life. आपल्या जीवनाची पहिली प्रीती म्हणजे आपला देव आहे. Can I hear a loud amen to that? याला तुम्ही मोठ्याने आमेन म्हणाल काय? Jesus Christ is the first love of my आपल्या life. जीवनाचं पहिलं प्रेम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. Amen. आमेन. So let's declare this. हे गीत गाऊया, ते जाहीर करूया. Yes, Jesus. Yes, Lord. Everyone, there is Stuti. There is Stuti, प्रशंसा हो. तेरी हर पल महिमा
our God and King, His love endures forever. प्रभूच्या नावाला धन्यवाद द्या, कारण तो आपला राजा आहे, देव आहे आणि त्याची प्रीती सनातन आहे. For He is good, He is above all things. His love endures forever. तो चांगला आहे आणि तो सर्वोच्च आहे, परात्पर परमेश्वर आहे, त्याची प्रीती सनातन आहे. Hallelujah. Hallelujah. With a mighty hand and outstretched arm. पराक्रमी हातांनी आणि त्याच्या खुल्या असलेल्या बाहूंमध्ये. For the life that's been reborn. आणि असं जीवन की आपला नवीन जन्म झाला असताना. From the rising to the setting sun. आणि सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत. Love endures forever. त्याची प्रीती सनातन आहे. Because forever God is faithful. कारण तो सदा सर्व काळासाठी विश्वास. Forever God is strong. सदा सर्व काळासाठी And forever God is with us. आणि जो सदा सर्व काळ आपल्या बरोबर आहे. Hallelujah. Hallelujah. Blessed be the name of the Lord. प्रभूचं नाव धन्य असो. Let's all sing this and declare this. हे गीत गाऊयात आणि ते जाहीर करूयात. Give thanks to the Lord, our God and King. For He is good, He is above all things. Sing praise, sing with a mighty hand and outstretched arm. For the life that's been reborn. Everyone, sing praise, sing praise, sing praise, sing praise. Forever God is faithful. Forever God is Lord. Forever God
तुझं नाव धन्य असो. तेरे आशीष के बदले गाऊं स्तुति, जब अंधेरा छा जाए कहूं कभी धन्य तेरा नाम है प्रभु, धन्य तेरा तेरा नाम है प्रभु, धन्य तेरा तेजस्वी नाम, धन्य तेरा नाम है प्रभु. Everyone, धन्य तेरा Holy Lord, धन्य तेरा नाम है प्रभु, तेरा तेजस्वी नाम. Lord, you're worthy to be praised. प्रभू तू आमच्यामध्ये स्तुती योग्य आहेस. Oh Lord God Almighty, तू आमचा प्रभू परमेश्वर you are the सर्वसमर्थ holy देव of आहेस. holies. तू परम पवित्र देव आहेस. Hallelujah. Thank you for your holy presence this morning, Lord. आज सकाळी तू आमच्यामध्ये तुझं पवित्र सानिध्य आहे म्हणून तुला धन्यवाद. Hallelujah. Hallelujah. Yes, Lord, we all open our mouth and praise you, Lord. प्रभू आम्ही सर्वजण आमचं मुख उघडतो आणि तुझी स्तुती Oh, करतो. we praise you, we praise you, we praise you, Lord. आम्ही तुझी स्तुती करतो.
What is the You're worthy. You're worthy. You're worthy. You're worthy. प्रभु तू योग्य Hallelujah. आहेस, तू योग्य You're आहेस, holy. You're तू holy. पवित्र You're holy. आहेस. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. प्रभु येशू Praise धन्यवाद. you, Lord. आम्ही तुझी Thank स्तुती you, करतो, Lord. Thank you, Lord. तुला Thank you. धन्यवाद देतो प्रभू. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. धन्यवाद. सारी सृष्टि पर तेरा अधिकार, तू राजाधिराज है प्रभु, तुझसे है ज़मीन, तुझसे आसमान, जग का तू मालिक प्रभु. सारी सृष्टि पर सारी सृष्टि पर तेरा अधिकार, तू राजाधिराज है प्रभु, तुझसे है ज़मीन, तुझसे आसमान, जग का तू मालिक प्रभु. करते हैं सजदा, इबादत हो तेरी सदा, हजारों ज़ुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है. हजारों ज़ुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है. ऊंच नीच का ऊंच नीच का ना कोई वजूद, तेरे राज में, तेरे राज में हर किसी का है स्वागत यहाँ. तेरे राज में, तेरे राज में, तेरी रहमत में ही लेता है सबको करीब. हजारों ज़ुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है. हजारों ज़ुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है. हाँ प्रभु, शाहों का शाह है तू खुदा, तेरा न कोई मुकाबला, तेरा ही तख्त रहे सबसे ऊंचा, सबसे ऊंचा. Thank you, thank you. Praise you, Lord. Hallelujah, hallelujah. Let's all sing this and declare this together. Hallelujah. शाहों का शाह है खुदा, तेरा ना कोई मुकाबला. Yes, Lord. सबसे ऊंचा शाहों का शाह. Everyone, everyone. It's a declaration. Hallelujah. सबसे ऊंचा. Everyone. Thank you, Lord.
Yeshu tu. Yes, Lord. Yeshu tu. Let's all declare this. You are holy. You're holy. You're holy. Yeshu tu. Oh, you are holy. 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 You are holy. Worthy is the Lamb. Worthy is the Lamb. Everyone, worthy. Worthy is the Lamb. Worthy, worthy. Worthy. You may be seated in the presence of the Lord. देवाच्या सानिध्यामध्ये आपण बसूयात. I welcome all of you for this third service. Yeah, We are so glad to see Sister Somya, daughter of Brother and Sister Rajaram in our midst. May I request her to please stand? सिस्टर सौम्य आपल्यामध्ये आहेत. आम्हाला She फार has आनंद come होत from आहे. America. Let's clap our hands and let's आपण welcome her. आपण सर्वजण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करूयात. If you are here to worship with us for the first time, may I request you to please stand. जर आपल्यापैकी कोणी आज या चर्चमध्ये पहिल्यांदाच आला असेल तर तुम्हाला विनंती आहे आपल्या जागेवरती उभं राहावं. Let's clap our hands and let's welcome. We welcome you, brother, in the house of the Lord, and we believe that God is going to bless you throughout the service. देवाच्या मंदिरामध्ये आम्ही तुमचं स्वागत करत आहोत. या सभेमध्ये परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार You आहे. may be seated in the presence of the Lord. तुम्ही बसू शकता. I request our senior pastor and Palkinbai to please come on the stage. आपले वरिष्ठ पाळक साहेब आणि पाळकीनबाई यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवरती पुढे यावं. This week they are celebrating their wedding anniversary. आपले वरिष्ठ पाळक साहेब आणि पाळकीनबाई येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. So I request all the church to please stand. सर्व मंडळीला विनंती आहे आपण उभे राहावं. And I request Brother Amul Moite to please come and pray for our senior pastor and Palkinbai for their wedding anniversary. आणि ब्रदर अमोल मोहिते यांना विनंती आहे त्यांनी येऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. Let's stretch forth our hands towards our pastor and Palkinbai. पाळकसाठी आणि पाळकीनबाईसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. We are going to pray for our senior pastor and Palkinbai. आनंदाचा दिवस आहे की त्यांचा 46वा लग्नाचा वाढदिवस ते साजरा They करत are आहेत. celebrating their 46th wedding anniversary. आणि आपल्या सर्व मंडळीसाठी पाळक साहेब पाळकीनबाई हे आशीर्वादित झालेले आहेत. Pastor and Palkinbai are blessing for all of us and our आणि church. केवळ आपल्याच कुटुंबासाठी नाही पण जे कुटुंब या चर्चमध्ये येऊन गेले, जे येणार आहेत, जे आता आहेत, त्या सर्वांना या उभयताद्वारे पाळक साहेब आणि पाळकीनद्वारे देवाने खूप आणि खूप आशीर्वादित केलेलं आहे. Not only we are blessed, but before who came, who are here, who are going to come, all are blessed through the ministry of our senior pastor and Palkinbai. आणि म्हणून आपण त्यासाठी प्रार्थना करूया. Let's pray for them. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो पाळक साहेब आणि पाळकीनबाई यांच्यासाठी. प्रभू Lord, we thank you for our senior pastor and Palkinbai. गेल्या 46 वर्ष प्रभू त्यांना तू आजचा हा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस तू दाखवत आहेस म्हणून आम्ही तुझे मनापासून आभार Lord, we thank मानतो. you that you have taken care of them for last 46 years and you have shown this wedding anniversary. या 46 वर्षामध्ये अनेक चढउतार त्यांनी बघितले प्रभू. They have seen ups and downs in these 46 years. पुष्कळशा समस्येतून त्यांना जावं लागलं. They had gone through many problems. परंतु आम्ही हे म्हणू शकतो केवळ तू होता, तुझी कृपा होती म्हणून आजचा दिवस ते पाहू शकले प्रभू. That, Lord, we can only say it was your grace. Because of that, they are able to say this day. आणि म्हणून प्रभू मंडळी या नात्याने Lord, as a church, येशूच्या नावामध्ये आम्ही त्यांना आशीर्वाद देत in आहोत the name of Jesus, we bless them. आणि प्रार्थना करतो देवा येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांचं वैवाहिक जीवन अधिक आशीर्वादाचं कर. And we pray, Lord God, coming years, let their wedding life be more blessed. आणि त्यांच्याद्वारे अनेक कुटुंब तू आशीर्वादित कर प्रभू. Through them, Lord, you bless many families. आम्हा सर्व मंडळीतील कुटुंबांना त्यांच्या जीवनाद्वारे तू आशीर्वादित केला आहेस याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार Lord, मानतो. all the families of the church have been blessed through them. That's why we give you thanks. आणि म्हणून त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही खरंच तुझे मनापासून आभार मानत आहोत. Truly from our heart, Lord God, we thank you for the life. खरंच आम्हा सर्वांसाठी ते आशीर्वाद असे आहेत. Yes, Lord, they have become a blessing for us. आणि सर्व मान महिमा गौरव सन्मान आम्ही तुला देतो. We give you all the glory, honor, and praise. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तो आहे. As this pray in the name of our Lord and Savior Jesus Christ. Amen. Amen. Happy Happy anniversary to you. Happy anniversary.
At this time, we are going to have the dedication of the babies. यावेळेस बालकांचं समर्पण होणार आहे. May I request the parents to come along with their baby. आई वडिलांना विनंती आहे की त्यांच्या बालिकेस त्यांनी घेऊन यावं. We do not baptize babies because that is not the teaching of the word of God. लहान बाळांचा आपण बाप्तिस्मा करत नाही कारण देवाच्या वचनात ते शिकवण नव्हे. For baptism, person who takes baptism has to complete two conditions. बाप्तिस्मा घेण्यासाठी त्या व्यक्तीने 2 अट पूर्ण केल्या पाहिजे. First is that person should accept Jesus Christ as his personal savior. पहिली गोष्ट त्या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केला And पाहिजे. secondly, the person must go into the water and must come out of the water. दुसरी गोष्ट त्या व्यक्तीने पाण्यातून जाऊन पाण्यातून बाहेर आलं पाहिजे. Babies are unable to do any of these लहान things. बालक यापैकी काहीच करू शकत नाहीत. That's why it is not biblical to baptize babies. त्यामुळे पवित्र शास्त्रानुसार आपण लहान बालकांचा The बाप्तिस्मा Bible करू has शकत given नाही. us the privilege to we can dedicate our children unto the Lord. बायबलने आपल्याला सुसंधी दिली आहे की आपल्या लेकरांचं आपण समर्पण करू शकतो. In Old Testament, Hannah brought Samuel and dedicated him unto the Lord. जुन्या करारामध्ये हन्नाने बाळ समुएलला आणलं आणि प्रभूला समर्पण केलं. In New Testament, Mary brought Jesus when he was 8 days old and dedicated him unto the Lord. नवीन करारामध्ये आपण पाहतो की मरियाने बाळ येशूला आणलं, तो 8 दिवसाचा असताना प्रभूला समर्पण केलं. And whenever Jesus wanted to teach the lesson of humility to the disciples, ज्या येशू ख्रिस्ताला नम्रतेचा धडा शिष्याना शिकवायचा he said, होता. unless and until you become like child, you cannot go into the kingdom of God. जोपर्यंत तुम्ही बालकासारखे होत नाही देवाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार नाही. Many people brought their children that Jesus may lay hand upon them and bless them. पुष्कळने आपल्या बालकास आणलं की येशू ख्रिस्ताने हात ठेवून त्यांना आशीर्वादित करावं. But disciples prohibited them. पण शिष्याने त्यांना टाळलं. Seeing this, Jesus was moved with ते compassion. पाहून येशूला त्यांचा कळवळा आला. And Jesus said, let the children come unto me, prohibit them not. येशू ख्रिस्त म्हणा बालकास मस्कडे येऊन द्या, त्यांना मनाई करू नका. Because the children, the kingdom of God is as such as this. कारण देवाचं राज्य हे बालकासमाने And आहे. verily, verily, I say unto you, कचित कचित मी तुम्हाला सांगतो, unless and until you become like child and receive the kingdom of God, you shall not enter into it. बालकाप्रमाणे होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार तुम्ही कराल तरच तुमच्या स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल, नाही तर नाही. Therefore, as the pastor of this church, these parents have come to dedicate their children unto the Lord. मंडळीचा पास्टर या नात्याने हे आई वडील आले त्या बालकांचं I समर्पण would like to करण्याकरिता ask some questions to you. मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे Do you आहेत. believe that God has given this child to you? तुमचा विश्वास आहे का हे लेकर परमेश्वराने तुम्हाला दिले आहेत? Do you promise to God तुम्ही देवाला अभिवचन देता that का you will be live model Christian life before your child, तुमच्या लेकरापुढे तुम्ही कित्तादायक जीवन जगाल, that your child will learn the statutes of God? जेणेकरून तुमचं मूल जे आहे प्रभूचे निर्बंध शिकेल? Do you promise to God before this congregation मंडळीसमोर देवाला अभिवचन देता का that you will see that your child will accept Jesus Christ as her personal Savior? आणि तुमची मुलगी प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणावर म्हणून स्वीकार करेल? Do you promise to God before this congregation या मंडळीसमोर अभिवचन देता का that you will come along with your child to the house of God, तुमच्या लेकराला घेऊन तुम्ही देवाच्या घरात याल, that your child will learn the words of God? जेणेकरून तुझं लेकरू जे आहे देवाचं वचन शिकेल? Since these parents have given all affirmative answers, आई वडिलांनी सर्व होकारात्मक उत्तर द्या. let कारण us all stand and dedicate their children unto the आपण Lord. उभे राहूया आणि त्यांच्या लेकरांचं समर्पण प्रभूला करूया. क्रिस्टिना, परमेश्वर तुझं हे कोमल जीवन घेवो, परमेश्वर तुला कल्याण मूलक करो, परमेश्वर तुला आशीर्वादित करो. सर्वसमर्थ देव बापा, ज्या माता पित्रांना क्रिस्टिना हे बालक तू दिलंस, ते त्यांनी तुला समर्पित केलं आहे, त्यांचं हे समर्पण तू मान्य कर. पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात क्रिस्टिनाचं समर्पण आम्ही तुला करतो. देव बापा, तुझा वरदस्त तिच्यावर असू दे आणि तुझे सर्व आशीर्वाद तिच्याद्वारे असू दे. येशूच्या नावानं मागितलंय म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वरानं हे बालक तुम्हाला दिलं क्रिस्टिना, आणि तुम्ही क्रिस्टिनाला परत परमेश्वराच्या ताब्यात दिलंय. आतापासून क्रिस्टिना तुमची राहिलेली नाही, तर ती परमेश्वराची आहे. बघती माझ्याकडं, पण देवाचा सेवक या नात्यानं परमेश्वराच्या वतीनं हिचा सांभाळ करण्याकरता तिला मी तुमच्या ताब्यात देऊ का? पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्राच्या नावात देवाच्या क्रिस्टिनाला आपल्या ताब्यात घ्या. सर्वसमर्थ देव बापा, ह्या माता पित्रांनी तुझं बालक आपल्या ताब्यात घेऊन तुझ्या वतीनं संगोपन करण्याकरता फार मोठी जबाबदारी घेतली आहे. ती जबाबदारी सांभाळत असताना त्यांना सहाय्य मदत कर.
आणि त्यांना तुझे सगळे आशीर्वाद पुरेव आणि त्याद्वारे तुझंच आणि तुझंच गौरव होऊ दे. येशूच्या नावानं मागितलंय म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. परमेश्वर तुझं हे कोमल जीवन घेव. परमेश्वर तुला कल्याणमूलक करो. परमेश्वर आपला वरदस्त तुझवर ठेव. सर्वसमर्थ दै बापा, ज्या माता पितरांना मायरा हे बालक तू दिलं ते त्यांनी तुला समर्पित केलं आहे. पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावात त्यांचं हे समर्पण तू मान्य कर. आणि प्रभू दै बापा, तुझं गौरव त्यांच्याद्वारे होते. आणि प्रभू हे बालक त्यांच्या कुटुंबात वाढत असताना त्या बालकांना तू आशीर्वादित कर आणि त्याद्वारे तुझं गौरव होते. येशूच्या नावानं मागितलंय म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वरानं तुम्हाला हे बालक दिलं मायरा, आणि ते मायराला तुम्ही परमेश्वराला दिलेलं आहे. आतापासून मायरा परमेश्वराची आहे. देवाचा सेवक या नात्यानं परमेश्वराच्या मायराला तुमच्या ताब्यात दैवाच्या वतीनं संगोपन करण्याकरता घ्या. घ्या. सर्वसमर्थ दै बापा, या माता पितरांनी तुझं बालक मायरा त्यांच्या ताब्यात तुझ्या वतीनं तिचं संगोपन करण्याकरता घेतलं आहे. Yes, Lord. प्रभुदेव बापा, तिच्या संगोपनाच्या लागणाऱ्या सर्व गरजा अडचणी ख्रिस्त येशूमध्ये गौरव पुरेव. आणि मायरा या घरामध्ये आशीर्वाद 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 हो दे. येशूच्या नावानं मागितलंय म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. प्लीज बी सिटेड. कृपा करून आपण आसन ग्रहण करूया. इट्स अ ग्रेट जॉय टू बी इन द हाऊस ऑफ द लॉर्ड. प्रभूच्या घरामध्ये असणं हा फार मोठा आनंद आहे. And I would like to speak on Isaiah chapter 41 verse 10. यशया अध्याय 41 वचन 10 यावर मी बोलू इच्छितो. Speaking on the theme that God has given to Emmanuel Church, इमॅन्युअल मंडळाला परमेश्वराने जे अभिवचन या वर्षासाठी दिलेलं that this आहे, year is to experience the presence of God in our life. हे वर्ष आपण देवाच्या सहवासाचा आपल्या जीवनात अनुभव घेणार आहोत. Isaiah chapter 41 verse 10. यशयाचा 41 अध्याय वचन 10. Fear thou not, for I am with thee. तू भिवू नको, कारण मी तुझ बरोबर आहे. We'll go deeper in later on नंतर आपण सखोल त्याला of the पाहणार whole आहोत. verse. पूर्ण वचन. But today we are going to look what God is saying. आज देव काय म्हणत आहे ते आपण पाहणार आहोत. Fear thou not, तू भिवू नको, for I am with thee. कारण मी तुझ्या बरोबर आहे. Fear thou not, तू भिवू नको, for I am with thee. मी तुझ्या बरोबर आहे. God is saying, fear thou not. परमेश्वर म्हणत आहे भिवू नको, My presence is going to be with you. माझा सहवास तुझ्या बरोबर असणार आहे. Fear thou not, भिवू नको, for I am going to be with you. कारण मी तुमच्या बरोबर असणार Saith the आहे. Lord. परमेश्वर म्हणतो. I thought you did not say amen because you thought that I was going to say that. आणि तुम्हाला असं मला असं वाटतं तुम्ही आमेन म्हणाला नाही, कारण तुम्ही अपेक्षा करत होता मी God म्हणेन. is saying, देव म्हणत आहे fear thou not, भिवू नको, for I am with you. मी तुमच्या बरोबर आहे. Hallelujah! हालेलुया, Hallelujah! हालेलुया. God says, I am going to be with you. देव म्हणत आहे मी तुमच्या बरोबर असणार आहे. Here, God has given some promises of His being with you. या ठिकाणी देवाने आपल्याला अभिषेक दिले आहे की तो आपल्या बरोबर असणार आहे. And when He is with us, ज्यावेळेस तो आपल्या बरोबर आहे, we have the divine presence present with us. आपल्याकडे दैवी उपस्थिती त्याची आहे. Now, I want one strong person. मला एक बलवान व्यक्ती पाहिजे, ताकदवर. Brother, you come. Huh? Yeah. And 2-3 people come. अजून दोघं तिघं या. You pull me. मोडा मला, Pull. ओढा, Pull. ओढा, Pull. ह्याचा, Pull. ओढा, Pull. ओढा, Pull. ओढा. 4-5. 5 जण होते, They were pulling. ते मला ओढत होते. They could not separate both of
us. पण आम्हा दोघांना ते वेगळे करू शकले नाही. If God is with you, जर देव तुमच्या बरोबर आहे, no enemy of Satan can pull you out. सैतानाचा कोणताही शत्रू तुम्हाला त्याच्या हातातून काढू शकणार नाही. Okay. ठीक आहे. Now you hold me tight, God. तुम्हाला एकदम घट्ट पकड देवा. God, hold me tight. Don't. Hold me tight घट्ट with your पकड. hand. हाताने Hold it. चांगलं घट्ट पकड. एकदम घट्ट. Tight. एकदम घट्ट. Tight. एकदम घट्ट. Tight. टाईट. टाईट. एकदम घट्ट पकड. Tight. एकदम घट्ट पकड. एकदम घट्ट पकड. Hold me tight. घट्ट पकड. Hold me tight. घट्ट पकड एकदम. Hold me tight. एकदम घट्ट पकड. Hold me tight. एकदम घट्ट पकड. Hold me tight. 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 घट्ट पकड. When I take my hand out of the hand of God, God will not stop it. God will not hold me tight. जर मी माझा हात देवाच्या हातातून काढून घेतला, देव मला थांबवणार नाही, देव मला घट्ट पकडणार नाही. Because I have decided to remove my hand from the hand of God. याचं कारण की मी निर्णय घेतलाय की माझा हात देवाच्या हातातून मी काढणार आहे. When I decided to have my hand in God's hand, ज्यास मी so निर्णय many घेतला came. की माझा हात प्रभूच्या हातात असेल, पुष्कळचे आले. So many came पुष्कळचे आले. and could not separate us. आम्हाला वेगळं करू शकले नाही. Let's clap our hands unto God देवाला टाळायचं अर्पण करूया. and decide today, आज निर्णय करा, I am going to be in the hand of God. मी देवाच्या हातात असणार आहे. Hallelujah. Hallelujah. He has promised me. त्याने मला अभिवचन दिलं He आहे. has promised you त्याने तुम्हाला that अभिवचन दिलं आहे. let my presence will be with you. माझा सहवास तुमच्या बरोबर असणार आहे. That is what he has promised. देवाने ते अभिवचन दिलं आहे. Are we willing to keep our hand in the hand of God? पण आपण स्वतः तयार आहोत का आपला हात देवाच्या हातात ठेवण्याकरिता? And when you have your hand ज्यावेळेस तुमचा हात in the hand of God, देवाच्या हातात असेल, wherever you go, जेथे God कुठे तुम्ही comes जाल, with you. देव तुमच्या बरोबर असेल. Wherever you go, God comes जेव्हा with you. तुम्ही जाल तिथं देवाचा तुमच्या बरोबर असेल. And we know when we want God with us. आणि आपल्याला माहिती आहे की देवाने आपल्या बरोबर कुठं असलं We पाहिजे. know we want God only in the church. आपल्याला माहिती आहे फक्त देव आपल्या चर्च मध्ये आपल्या बरोबर असला And पाहिजे. when Sunday is over, रविवार संपतो ना संपतो, we say, God, आपण म्हणतो देवा you stay there and take rest. तू घे, बस विश्रांती कर. I will handle my life during the week. आठवड्यावर माझं जीवन मी हाताळेल. Because I am educated, you are not educated as I am. आणि मी इतका शिकलेलो आहे, तेव्हा तुम्ही शिकलेलो एवढा शिकलेला I am नाही. qualified, you are not qualified. तेव्हा मी पात्र आहे, तू I am पात्र नाही. talented, you are not talented. तेव्हा माझ्याकडे कलागुण आहेत, देवा तुझ्याकडे नाही. And God said, okay, go ahead. देव म्हणतो ठीक आहे, जा बाबा पुढं. And when we go, ज्यावेळेस आपण स्वतःहून चालू लागतो, so God तर देव wants to, he said, fear not, म्हणतो भिऊ नको, for I am with you. कारण मी तुझ्या बरोबर So आहे. let the holy presence of God be with us anywhere we go. देवाची पवित्र उपस्थिती आपल्या बरोबर असू द्या, जेथे कुठे आपण जाऊ. Let the holy presence of God be with us in our company that we are working, देवाची पवित्र उपस्थिती आपण ज्या कंपनीमध्ये in काम the करतो त्या schools ठिकाणी that असू we द्या. are working, ज्या शाळेत आपण काम करतो, in the hospitals that we are working, ज्या रुग्णालयात आपण काम करतो, in the administration that we are working. जे काय व्यवस्थापन in the business that we are doing. जो काय व्यवसाय आपण करतो, And God says, ते म्हणतो fear not. भिऊ नको. The first thing that God wants, पहिली गोष्ट देवाला आपल्याकडून पाहिजे ती ही, God is with us in our pilgrimage life. आपल्या या यात्रेकरू जीवनामध्ये देव आपल्या बरोबर आहे. Genesis chapter 28 verse 15. उत्पत्ती 28 वचन 15. God has promised, देवाने अभिवचन दिलं आहे, wherever you go, जेथे कुठे जाशील I will be with you. मी तुझ्या बरोबर असेन. Our life on the face is not permanent. आपलं या भूतलावर तर आयुष्य कायमस्वरूपी नाही. Our life on the face of the earth is temporary. आपलं या भूतलावर तर जीवन जे आहे तात्पुरतं आहे, We वेळ मर्यादा. are pilgrim on the face of the earth. या भूतलावर आपण प्रवासी यात्रेकरू So आहोत. let us not collect so many things. भरपूर गोष्टी साठवून ठेवू नका. And then when we
we collect so many things, भरपूर गोष्टी आपण जमा करून ठेवतो, then our heart is there. मग आपलं हृदय कुठं असतं तिकडं. That's what the word of God says. त्यामुळे देवाचं वचन सांगत आहे, Store your wealth in above, तुमची संपत्ती वर स्वर्गात साठवून ठेवा, so that your heart will be in above. जेणेकरून तो अंतकरण कुठे असेल तर वरील Hallelujah. गोष्टीकडे. हालेलुया. Needed things, आवश्यक गोष्टी God will provide. देव पुरवठा करेल. We need to work, आपण काम केलं पाहिजे, but पण working should not be our God. परंतु काम आपलं दैव होऊ नये. Income should not be our God. आपली मिळकत आपला देव होऊ नये. Talent should not be our का God. लागून आपला देव होऊ नये. Our experience should not be our आपला God. अनुभव आपला देव होऊ नये. Let God of heaven be our God. स्वर्गीय देव आपला देव हो, Because He is promised. He has promised. कारण us. त्याने अभिवचन दिलं आहे. In Genesis 31 verse 3, उत्पत्ती 31, Exodus 3:12, निर्गम 3:12, Exodus 29:45. निर्गम 29:45. God is saying, your life is temporary. You are a pilgrim on the face of the earth. I will be with you. आणि ते म्हणतो तुमचं भूतलावर आयुष्य जे आहे त्या मर्यादित आहे आणि या जीवनाच्या प्रवासात मी तुमच्या बरोबर आहे. Secondly, दुसरी गोष्ट, Exodus chapter 33 verse 14, the word of God says, निर्गम 33:14, Exodus chapter 33 verse 14. निर्गम अध्याय 33 वचन 14. And the word of God gives us the encouragement. देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी उत्तेजन देत आहे. Exodus chapter 33 निर्गम verse 33 वचन 14. 14. And he said, my presence shall go with thee, and I will give you rest. निर्गम 33:14, परमेश्वर म्हणाला, मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. हालेलुया. We all get tired. आपण सर्व थकून जातो, We all get weak आपण सर्व दुर्बळ बोलतो. when we work. ज्यावेळेस आपण काम करतो, I ask this question to many families. मी पुष्कळशा कुटुंबांना हा प्रश्न विचारतो, When you work ज्यावेळेस तुम्ही काम करता, very tough time on the job, कामामध्ये तुम्ही थकून जाता, your superior has shouted on you unnecessarily, अनावश्यकरित्या तुमचे वरिष्ठ तुमच्यावर रागवले, did everything right, तुम्ही सर्व काही बरोबर केलं, but he has found some mistake, तरी त्यांनी काहीतरी चूक शोधून काढली. mistake at all. तुम्ही चूक केलीच नाही, But to discourage you, पण तुम्हाला निराश करायला he is shouting on you. तो तुमच्यावरती ओरडतो. And when you come home, तुम्ही घरी येता, what do? तुम्ही घरी आल्यावर काय करतो? When you open the door तुम्ही दरवाजा उघडता, and you come in, आतमध्ये प्रवेश करता, then you make deep breath. मग तुम्ही सखोल श्वास घेता. How is that? तो कसा आहे? Finally, I have come to my house. शेवटी आता आलो माझ्या घरी. Finally, I'm going to take rest. आता मी विसावा घेणार. ते म्हणतो, Don't worry. काळजी करू नको, Let me be with you because my presence is going to be with you. मी तुझ्यावर बसणार आहे, माझं सानिध्य तुझ्या बरोबर आहे. I will give you rest. मी तुला विसावा देईल, I will stay with you. मी तुझ्या बरोबर राहीन. Leviticus chapter 26 verse 12, the word of God says, लेवी 12वा अध्याय, Leviticus chapter 26 लेवी 26वा अध्याय वचन 12. and verse 12. The word of God says here, I will walk among you and will be your God, and ye shall be my people. लेवी 26:12, मी तुमच्या बरोबर वावरेन, मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी प्रजा व्हा. I will walk with you. परमेश्वर म्हणतो, मी तुमच्या बरोबर वावरेल. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. If nobody comes with you, जर कुणी तुमच्या बरोबर आलं नाही, God says, I will come with you. ते म्हणतो मी तुमच्या बरोबर येईल. We are looking for our relatives and this one and that one to be with us in our times of difficulties and trials and troubles. अडचणीच्या त्रासाच्या दुःखाच्या वेळेस आपला आवडतं आपला हा नातेवाईक येईल, तो नातेवाईक येईल, अमुक येईल, तमुक येईल. But they say, we are also having problems. What can we do? ते म्हणतात तुम्हाला समस्या, आम्हाला समस्या, करायचं काय? But God has never a problem. पण देवाला काहीच समस्या नाही. God doesn't have problem at all. देवाला अजिबात समस्या नाही. Your God
does not have any problem. तुमचा देव त्याला कुठल्याही प्रकारची समस्या नाही. No matter how you behave with him, कसंही तुम्ही त्याच्याबरोबर वागा, हरकत नाही. no matter how angry you are on God, कितीही तुम्ही देवावर रागावा, हरकत but नाही. he gets never upset with you पण देव तुमच्यावर कधीच निराश होत because he नाही. knows why you are angry. कारण त्याला माहिती तुम्ही का He रागावला. knows your weakness. तुमचा He अशक्तपणा त्याला knows माहित आहे. he knows your desperation. त्याला माहिती आहे की तुम्ही किती व्याकुळ झाला आहात. And God says, I will still walk with you. ते म्हणतो तरीही मी तुमच्या बरोबर चालेल, तुमच्या बरोबर वावरेन. I will afford rest to you. मी तुम्हाला विसावा देईन. In Deuteronomy chapter 20, verse 1, the word of God says, अनुवाद 21, Deuteronomy chapter 20, verse 1, अनुवाद 20वा अध्याय वचन 1. God says here, देव या ठिकाणी म्हणत आहे, when thou goest out to battle against thine enemies and seest horses and chariots and a people more than thou, be not afraid of them, for the Lord thy God is with thee, which brought thee up out of the land of Egypt. अनुवाद 20 वचन 1. तू आपल्या शत्रूंचे युद्ध करावयाला जाशील तेव्हा घोडे, रथ व त्यांच्यापेक्षा मोठी सैन्य तुझ्या दृष्टीस पडल्यास त्यांना भिवू नको, कारण तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिस्रातून आणले आहे तो तुझ बरोबर आहे. Hallelujah. Hallelujah. What an encouragement coming from heaven for us. स्वर्गातून किती हे उत्तेजन आपल्याला मिळत आहे. If you are going fighting with someone, जर जाऊन कुणाविरुद्ध तुम्ही युद्ध करत आहात, if you are fighting with your life, तुमच्या आयुष्यात तुम्ही झगडत if you are आहात, fighting with your pain and agony, तुमच्या वेदना, तुमच्या दुःखाबरोबर तुम्ही लढत if you are आहात, fighting with the difficult things that are coming in your life, तुमच्या जीवनात त्या कठीण प्रसंगाला तुम्ही तोंड देत आहात, don't be dismayed. तुम्ही त्या ठिकाणी खचून जाऊ नका. Let not your face go down. तुमचा चेहरा उदास होऊ देऊ नका. Your face must be smiling all the time तुमच्या चेहऱ्यावरती नेहमीच हास्य स्मित because असलं of पाहिजे. the presence of God. कारण देवाचा सहवास, Presence of God gives us the encouragement, I am with you. देवाचा सहवास आपल्याला हे उत्तेजन देते की मी तुमच्या बरोबर आहे, देव म्हणतो. And time will come worst. अति भयंकर वेळ येईल. Satan will try the worst things. सैतान आधी अत्यंत भयंकर गोष्टी करेल. And when he will try to do worse things to discourage you, तुम्हाला निराश करण्याकरिता अति भयंकर गोष्टी तो करेल. God says, I will be with you. देव म्हणतो मी तुमच्या बरोबर आहे. And I will prove that Satan cannot rejoice in the difficulties, trials and troubles that he's sending in your life. आणि मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल, सैतान जे काय तुमच्या जीवनामध्ये दुःख, त्रास, संकटे, अडचण आणत आहे त्याच्यामध्ये तुम्ही दुःखी होणार नाही तर आनंद करणार. When thou goest out to battle against ज्यावेळेस thine तुम्ही- enemies and seest horses and chariots and the people more than thou, be not afraid of them. शत्रूस युद्ध करावयास जाशील तेव्हा घोडे, रथ व तुझ्यापेक्षा मोठी सैन्य तुझ्या दृष्टीस पडल्यास त्यांना भिवू नको, For the Lord thy God is with thee, कारण तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिस्रातून काढलं तुझ्या which बरोबर brought आहे. thee out of the land of Egypt. मिस्रातून ज्याने तुला बाहेर आणलं. Lord will be with you, देव तुमच्या बरोबर असेल. and he will give you remembrance of the past. तो तुम्हाला स्मरणात आणेल भूतकाळाच्या गोष्टी. Children of Israel, इस्रायल लोक जे I होते, have delivered you from the Egypt. मी तुम्हाला मिस्रातून सुटका If दिली I have आहे. done that, जर मी ते केलं आहे, I can do it to you today also. आजही मी तुमच्यासाठी करू शकतो. Don't be afraid. भिवू नको, Don't be shaken. डळमळला जाऊ नकोस, थरथरू नका. थरथरू नका. Presence of God देवाचं सानिध्य will be seen through our life in the times of difficulties to others. अडचणीच्या वेळेस आपल्या जीवनातून देवाची उपस्थिती इतरांना दिसेल. God says, I'll be with you. देव म्हणतो मी तुमच्या बरोबर असेल. In Isaiah 43 verse 2. यशया 42 वचन Isaiah 3. 43 43 यशया verse 2. त्याचं दुसरं वचन. The word of God says, when thou passest through the waters, I will be with thee, and thou through the rivers,
they shall not overflow thee. When thou walkest through the fire, thou shalt not be burned, neither shall the flame kindle up on thee. For I am the Lord God, the Holy One of Israel, thy Savior. I gave Egypt for thy ransom, Ethiopia as and Sheba for thee. यशया 43:2 तू जलाशयातून जाशील तेव्हा मी तुझ बरोबर असेल, नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत, अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस, ज्वाला तुला पोळणार नाही. कारण मी परमेश्वर तुझा देव, मी इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे. तुझ्याकरिता मिसर खंडन दाखल दिलं आणि तुझ्याबद्दल कुश व शिबा दिले आहे. Zechariah chapter 2 याचा अध्याय 2 verse 10, the word of God says, वचन 10. This shall they have for their pride, because they have reproached and minglified themselves against the people of the Lord of hosts. झकर्या 2:10 हे सियोन कन्या जय जयकार व उल्हास कर, कारण पहा मी येईन व तुझ्यात वस्ती करीन असे परमेश्वर म्हणतो. Oh, sing and rejoice, O daughter of Zion, for lo, I come, and I will dwell in the midst of thee, saith the Lord. O daughter of Zion. सियोन कन्या, Who is daughter of Zion? सियोन कन्या कोण आहे? Who is daughter of Zion? सियोन कन्या कोण आहे? Who is daughter of Zion? सियोन कन्या कोण आहे? This is the prophecy. ही भविष्यवाणी आहे. The word of God says in Psalms, स्तोत्रसंहिता देवाचं वचन सांगत आहे, when you go to Zion, I will bless thee. ज्यावेळेस तू सियोनात जाशील मी तुला आशीर्वादित करेन. Zion is the church of the Lord Jesus Christ. सियोन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी. Here, God has said, I will bless thee. परमेश्वर तर इथे मी तुला आशीर्वादित करेन. Zion, don't be afraid. सियोन कन्या Oh, भिवू daughter नको. of Zion, सियोन कन्या sing a song unto me. माझ्यासाठी जय घोष Sing करा, praises unto me, माझ्यासाठी स्तुती गा, because I have been with you all these days. परंतु हे सर्व दिवस मी तुझ्या बरोबर आहे. God's holy presence देवाची पवित्र उपस्थिती will make us to sing praises at any situation. कोणती परिस्थिती असो ते आपल्याला स्तुती करायलाच लावेल. And when we praise His name in any situation, कोणत्याही परिस्थिती त्यावेळेस आपण त्याच्या नावाची स्तुती करतो, we can see the power of God come in our personal life. आपण देवाचं सामर्थ्य पाहू आपल्या वैयक्तिक We जीवनात can see येताना, the power of God come in our family life. आपल्या कुटुंबात आपण पाहू देवाचं सामर्थ्य आलेलं, We can see the power of God come in our social life. आपल्या सामाजिक जीवनात आपण पाहू देवाचं सामर्थ्य आलेलं. I still remember those days. मला अजूनही माझे ते दिवस आठवतात. Me and my wife were traveling from one place in America to another to go to our son's house. आणि मी आणि पाळकीनबाई अमेरिकेतून एका ठिकाणी माझ्या पुत्राच्या घरी जाण्याकरिता दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत And होतो, we had to change 2-3 flights. आणि मला त्यासाठी 2-3 विमानं बदलावा लागले. So we came in one place आम्ही एका ठिकाणी आलो, and we had a ticket. आमच्याकडे तिकीट होतं Flight was full packed. आणि त्या ठिकाणातील जे विमान पूर्ण गच्च भरलेलं And the होतं. person from counter said that sorry, there is no place in the flight, you cannot go. आणि त्या कशात बसलेला व्यक्ती म्हटला की विमानात जागा नाही, तुम्ही जाऊ शकत नाही. And next flight for us was after 3 days. आणि त्याच्यानंतरचं विमान जे आमच्यासाठी होतं 3 दिवसानंतर So we sat there. आम्ही त्या ठिकाणी बसलो. We both started praying unto God. आम्ही दोघेही देवाकडे प्रार्थना करू लागलो. I said, God, म्हणालो, देवा you are a creator of heaven and earth. स्वर्ग पृथ्वीचा तू निर्माण करता, We are stuck here. आम्ही या ठिकाणी अडकलो आहोत. We request you. आम्ही तुला विनवणी करतो. You know that this flight, we must go to Las Vegas. तुला माहिती की हेच विमान आहे ज्याने आम्हाला लास वेगसला जायचं You आहे. can do anything. प्रभू तू काही करू शकतो, And you can give us the place. तू आम्हाला त्याच्यामध्ये जागा देऊ शकतो. Time of the departure was declared. आणि त्या ठिकाणी सांगितलं की आता विमानाचं प्रस्थान होणार They were आहे. announcing somebody else's name. कुणाचं तरी नाव
दुसऱ्याचं नाव ते पुकारत होते. and that person was not there. तो व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. And then they looked at us. त्याने आमच्याकडे पाहिलं. Now that person has not come. You come and occupy his place. ते म्हटले की तो व्यक्ती आला नाही, आता तुम्ही त्यांच्या जागेवर जा. And we got the place in the flight. आम्हाला त्या विमानात जागा मिळाली. In America. अमेरिकेमध्ये, Not in India. भारतात नाही, In America. अमेरिकेत. On the airport we were praying. विमानतळावर आम्ही प्रार्थना करत On the होतो. airport we said, God, you can do the miracle. विमानतळावर आम्ही म्हटलं देवा तू चमत्कार करू And on शकतो. the airport God did the miracle. त्या विमानतळावर देवाने चमत्कार केला. God holded those who had private reservations. आणि ज्यांचं पूर्व आरक्षण होतं देवाने त्यांना थांबवलं. God holded them somewhere. कुठंतरी ते They did थांबवलं. not come at the airport. ते त्या विमानतळावर आले नाही. Finally they declared, you two go and occupy that place. शेवटी ते म्हणाले तुम्ही दोघं जा आणि ती जागा घ्या. God can create wonderful situations in the difficult situation just for you. अडचणीच्या परिस्थितीत अद्भुत परिस्थिती निर्माण करायला देव Just for तुमच्यासाठी. you. केवळ तुमच्यासाठी. Because His presence is with you. कारण त्याचं सानिध्य तुमच्याबरोबर आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. His presence is with you. त्याची उपस्थिती तुमच्या बरोबर आहे. In Matthew's Gospel, chapter 18, verse 28, मत्तेकृष्ण वर्तमानाचा 20. 18वा अध्याय वचन 20. maybe 28, verse 20. Matthew 28, verse 18. Verse 20. मत्ते 28:20. Jesus says, I will not leave you nor forsake you. येशू म्हटला मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही. Hallelujah. हालेलुया. I will not leave you nor forsake मी you. तुम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही. You may leave me. कदाचित तुम्ही मला सोडा. You may forsake me at your beneficial time. तुमच्या वेळेला तुम्ही माझा त्याग करायचा फायद्याच्या वेळी. फायद्याच्या वेळेस. But I will not forsake you. पण मी तुम्हाला त्यागणार नाही. I will not leave you. मी तुम्हाला सोडणार नाही. And God wants to touch you, bless you this day. आजच्या दिवशी परमेश्वराला तुम्हाला स्पर्श करून आरोग्य Remind द्यायचं you. आहे. तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. त्याची पवित्र उपस्थिती. Let us all stand and pray this prayer. आपण सर्वजण उभे राहूया, ही प्रार्थना देवाकडे करूया. This is the prayer we are going to sing. आपण ही प्रार्थना गाणार आहोत. Lord, let me have your presence every day. दररोज प्रभू तुझी उपस्थिती माझ्यावर असू दे. Not a single moment let it go without your presence. एकही क्षण तुझ्या सहवासाशिवाय जाऊ देऊ I may be नको. living in nice flats मी चांगल्या फ्लॅट मध्ये राहत or असेल, nice city, चांगल्या शहरात राहत असेल, or I may live in the forest. किंवा मी जंगलात राहील, अरण्यात राहील. My body, माझं शरीर, my everything माझं सर्वस्व is mine, माझं आहे. but I cannot find heaven anywhere. कुठेही मला स्वर्ग शोधून मिळत नाही. I still craze for heaven. अजूनही मी आतुर आहे स्वर्गासाठी. Even though I eat the nice food, जरी मी स्वादिष्ट अन्न खाल्लं, or I will eat the desert food, किंवा मी अरण्यातील भोजन करेल, if you are with me, जर तू माझ्या बरोबर आहे, I will test that as the blessed food for me. आणि ते मला अशी चव देईल की माझ्यासाठी आशीर्वादित अन्न. He said, even though I sleep on the flowery bed, तो म्हटला जरी गुलाबाच्या बिछाण्यावर मी झोपलो, or I may lay my head against the rock, जरी मी माझं डोकं खडकावर टेकवलं, if you are with me, जर तू माझ्या बरोबर आहे, I will not have any pain and agony. मला कुठल्याच वेदना दुःख असणार नाही. All the resource of all the joy. सर्व आनंदाचा जो स्रोत आहे, Take my body, my soul, and my spirit. माझा जीव आत्मा शरीर घे. Christ, you are the most precious Christ. ख्रिस्ता तो अधिक मूल्यवान ख्रिस्त आहे. You only are going to give me eternal rest. तूच मला सार्वकालिक विसावा देणारा आहे. तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा, क्षणभर विरह नसावा, क्षणभर विरह नसावा, प्रभु रे तव सहवास घडावा, प्रभु रे तव सहवास घडावा, राहुल
सर्व डोळे बंद करूया. And as we have sung this prayer, आपण ही प्रार्थना गायली असताना let us from our hearts say, आपल्या हृदयातून आपण म्हणूया, तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा क्षणभर विरह नसावा, क्षणभर विरह नसावा प्रभु रे, तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा. We ask this prayer in the name of the Lord Jesus Christ our Savior. आमचा प्रभू तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावाने ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the coming of the Holy Spirit be with us all, now and forevermore. आमेन. Amen. Please be seated. कृपा करून आसन ग्रहण करूया. If you are celebrating your birthday or anniversary this weekend, you are here, may I request you to please stand. तुमचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस असेल तर कृपा करून उभं राहा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to married one. Happy birthday to you. Happy anniversary to you. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, I pray for dear ones who are going to celebrate their birthday and anniversary in this week. प्रार्थना कर प्रभू प्रियजनांसाठी या आठवड्यात जे वैयक्तिक आणि लग्नाचा वाढदिवस साजरा We करत thank you, आहेत. Lord, for your faithfulness in their personal and marital lives till now. आतापर्यंत त्यांच्या वैयक्तिक वैवाहिक जीवनात विश्वास आहे याबद्दल आभार As मानतो. they enter into a brand new year of their life, त्यांच्या आयुष्यात नवीन वर्षात पदार्पण करत असताना help them to continue to experience your faithfulness, providence, and protection. त्यांना अधिक अनुभूती विश्वासपणाचा संरक्षणाचा पुरवठ्याचा Let all the promises of your word be fulfilled in their lives. त्या वचनात सर्व वचन त्यांच्या जीवनात पूर्ण हो. We as a church, we bless them in Jesus' name. मंडळांना ते येशूच्या नावाने त्यांना In आशीर्वादित करतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. You may be seated. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering, a missionary offering unto the Lord. आता तसंच आपलं दानपण स्वीकारायचं, दानपण देऊन परमेश्वराची भक्ती With the करूया. pastor staff will stand right behind the church to meet you. सर्व पास्टर वर्ग चर्चच्या मागे असेल तुम्हाला भेटण्याकरिता. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ.